नागपुर में राज्य मंत्री पंकज भोयर ने कहा कि आने वाले स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव गंभीरता से लड़े जाने चाहिए और इसके लिए भाजपा ने पूरी योजना तैयार की है। उन्होंने बताया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले और प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण ने नागपुर विभाग की समीक्षा बैठक आयोजित की। भोयर ने कहा कि मुख्यमंत्री फडणवीस ने नागपुर से मुंबई के बीच सुखद प्रवास के लिए समृद्धि महामार्ग का निर्माण किया है। इस महामार्ग पर सुरक्षित यात्रा सुनिश्चित करने के लिए 15 पुलिस मदद केंद्रों की स्थापना पर भी चर्चा हुई। सहकार क्षेत्र में केंद्र और राज्य सरकार मिलकर कई कार्यक्रम चला रही है, जिससे ग्रामीण विकास को गती मिल रही है। साधारणतः 1.5 वर्ष आधी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर साधारणतः 8 महिन्याआधी राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतलेली होती। आता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत। त्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सर्व निवडणुका गंभीरतेने झाल्या पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका आणि सर्व नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून काल राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी नागपूर विभागाचा आढावा घेतला। समृद्धीवर सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस चौक्या उभारल्या जाणार आहे, काय नेमकी संकल्पना आहे? नागपूर पासून मुंबईकडे प्रवास करताना किंवा मुंबईवरनं नागपूरला येताना एक सुखकर प्रवास व्हावा याच्याकरता राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी समृद्धी महामार्गाची निर्मिती केली। या महामार्गावरचा प्रवास अधिक हा त्या ठिकाणी सुरक्षित व्हावा याच्याकरता 15 पोलीस मदत केंद्र या ठिकाणी आपण सुरू करतोय। त्याचा आढावा काल या संदर्भात घेण्यात आला। लवकरात लवकर हे 15ही पोलीस मदत केंद्र आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। सहकार क्षेत्राबद्दल नवीन काही उपाययोजना केल्या जाणार आहे? तुमची समितीच्या अध्यक्षपदी निवड आहे? नाही, सहकार क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या याच्याकरता वेगवेगळ्या समित्या त्या ठिकाणी असतातच। आता पुन्हा आपण सर्वजण आणतो की आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष त्या ठिकाणी आहे। त्या आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षामध्ये अनेक कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने त्या ठिकाणी घेण्यात आले। अजून कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहेत।